की कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त रोस्टन स्टाईल चिकन बनवूया, मस्त ग्रेव्हीवाला। आता आपण मी अर्धा किलो चिकन घेतले, याला छान धुवून घेतले, पाणी गाळून घेतले चांगलं। आता याच्यात आपण मसाला घालूया। एवढं सगळ्यात पहिले आपण धना पावडर टाकूया, अर्धा चमचा। अर्धा टीस्पून गरम मसाला टाकूया, अर्धा टीस्पून। जिरं टाकूया, जिरं पावडर आहे हे, जिरं पावडर टाकते अर्धा टीस्पून। मिरची तुमच्यावर आहे, तिखट कमी जास्त करायचं तेवढी तुम्ही मिरची टाकू शकता। मी अर्धा चमचा घेतली। मीठ टाकूया चवीप्रमाणे। अर्धा चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। तेल टाकूया 2 चमचा भरून। याला आपण मॅरिनेट करून ठेवूया अर्धा तासासाठी। मिक्स करून घेऊया चांगलं आणि लिंबू पिळून टाकूया, थोडंसं लिंबूचं पाणी 2 चमचा भरून। हातानं चमचानं लागणार नाही, बरोबर व्यवस्थित। आता हे सगळं व्यवस्थित कालवून झालंय। आता याला आपण अर्धा तासासाठी साईडला ठेवून देऊया। आता एका कुकरमध्ये मी तेल टाकते थोडंसं। दोन चमचा भरून तेल टाकलं। आता आपण तेजपत्ता टाकूया, अर्धा चमचा भरून जिरं टाकूया। मी याच्यात एवढं जावित्री घेतलंय, 2 लवंगा घेतले, दालचिनी घेतली आहे आणि 3 इलायची घेतली हिरवीवाली। आपण टाकूया हे भाजायलाच। आता याला चांगलं भाजून घेऊया। बारीक गॅस ठेवायचा, फास्ट गॅस म्हणजे जळून जाणार। आता आपले लवंग इलायची चांगले भाजून झाले आहेत, जिरं पण भाजून झाले। 2 कांदा घेतलेत मी, असे चिरून घेतले, ते पण टाकते। आता कांदा आपला मस्त भाजतोय, थोडंसं जास्त शिजवायचं नाही आपल्याला, फक्त हलका हलका भाजून घ्यायचं आहे। आता मी 5-6 तुकडे काजूचे घेतलेत, काजू टाकते। टरबूजच्या बिया आहेत, ते पण टाकते, गिरवी बनवायची आहे आपल्याला। जर टरबूजच्या बिया न असणार तर तुम्ही काजू टाकून 2-3 काजू वाळवून बनवू शकता। आता मोठे मोठे आहेत माझ्याकडे लसूण। आता हे लसूण टाकते, 2 अद्रकचे तुकडे, 4 ते 5 लसूण घेतले, ते पण टाकूया। ते पण भाजून घेऊया।
टमाटर घेतला आहे, एक मोठा टमाटर आहे, तो असे चिरा करून घेतले आहेत. हलवत राहायचं आहे आपल्याला. मी 3 ते 4 मिरच्या भिजत घातले होते, काश्मीरी, त्याचा कलर छान येतो म्हणून मी भिजत घातले होते. आता हे टाकते. पाणी सगळं टाकायचं आहे आपल्याला. थोडंसं मीठ घालूया चवीप्रमाणे. मीठ आपण मॅरिनेट केलं त्याच्यात पण टाकलं आहे. आता आपण याच्या कुकरला झाकण लावूया, 2 शिट्ट्या होऊ देऊया. आता आपलं हे मॅरिनेट झालं आहे, हे टाकूया आपण. शालू फ्राय करून घेऊया. फास्ट गॅसवर करायचं आहे आपल्याला. आता आपण पलटे करूया. पलटे करून घेऊया. आता आपला कुकर झालं आहे, हे बघा 2 शिट्टी झाले. आता याला आपण मिक्सरमधून वाटून घेऊया. आता आपण याच्यात काढून घेऊया. हे बघा असे थोडेसे क्रांची व्हायला पाहिजे, असं भाजून घेऊया. एक साईडला पलटून घेतले आपण, दुसरी साईडला तसंच भाजून घेऊया, तळून घेऊया, भाजून घेऊया. आता आपण तेल टाकूया. कढई ठेवली, आता आपण तडका मारूया. चार ते पाच चमचा तेल टाकलं आहे, छोटे चम्मच. हा मसाला वाटून घेतला आहे आपण मस्त बारीक. आता याला साईडला ठेवूया, फोडणी घालूया. तेल तापलं आहे आपलं. कांदा टाकूया. एक मीडियम साईजचा कांदा कापला होता, तो टाकूया बारीक करून. चांगला याला ब्राऊन कलर होतो तोपर्यंत भाजून घेऊया. आता कांदा आपला चांगला लालसर भाजून झालाय. आता आपण ही ग्रेव्ही बनवली आहे मसाल्याची, ते टाकूया. आम्हाला आहे ना तिखट लागतं म्हणून मी थोडीशी वरून मिरची टाकते. तुम्हाला नाही तिखट लागत तर तुम्ही मिरची नको टाका. जो मसाला दाखवला त्याच्यातच बनवू शकता. मिक्स करूया. आता आपण हे चिकन फ्राय झालेलं ते टाकून देऊया.
चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे भांड्यामध्ये आपण मसाला वाटला ते पाणी टाकूया. गिरवी तुमच्या हिशोबाने पाणी कमी जास्त करून टाकू शकता. आता अजून उकडणार ते तेल सोडणार ते त्याच्यावर झाकण ठेवूया आपण. बघूया आपण मध्ये मध्ये बघत राहायचं आपल्याला चिकन चिटकायला नको पाहिजे म्हणून. आता आपण कस्तुरी मेथी टाकूया. चोळून घेऊया चांगलं. मस्का टाकूया आपण. आता हे मिक्स करूया आपण. झाकण ठेवून परत एक उकळी घेऊया बारीक गॅसवर. चिकन आपलं रेडी झालं आहे ग्रेव्हीवाला छान. आजची डिश तुम्हाला आमची कशी वाटली? एकदम हॉटेलसारखी डिश बनवली आहे. हॉटेलमध्ये असेच बनवतात. तुम्हाला आवडली अशी नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.